हरिओम मित्रांनो, कुठल्याही पूजा पाठात, धार्मिक कार्यात, यज्ञ या ज्या ठिकाणी होम हवन होणार आहे, आपल्याकडे दोन प्रकारच्या मातृकेंची स्थापना केली जाते. षोडश मातृका, चतुर्दश मातृका. षोडश म्हणजे 16, चतुर्दश म्हणजे 14. या ठिकाणी तुम्ही बघताय चतुर्दश मातृका आहे, 14 देवी आहे. आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये किंवा इकडचे जे काही आपले मूळ ग्रंथ आहे, शांतिकांड प्रदीप, कर्मकांड प्रदीप किंवा तत्सम जे काही ग्रंथ आहे, त्या ग्रंथांमध्ये चतुर्दश मातृकेंची स्थापना सांगितली आहे. षोडश म्हणजे मातृ आणि लोकमातृ हे फक्त श्लोक पूर्ण करण्यासाठी एक विशेषण जोडलंय असं त्या आपल्या ग्रंथकारांनी सांगितलंय. तर त्यानुसार बाकी गुर्जर आदी प्रांतांमध्ये मातृ आणि लोकमातृ यांना पण देवी मानून त्यांची स्थापना केली जाते, हरकत नाही. त्याचंही प्रमाण गायत्री, पुरश्चरण, प्रतिष्ठा, मौक्तिकम आदी ग्रंथांमध्ये आहे, तसंही चालतं. मात्र आपण आपल्या पद्धतीनुसार जो काय मूळ आपला ग्रंथ आहे त्यानुसार आज चतुर्दश मातृकेंची स्थापना करतोय. त्या स्थापनेचा पण क्रम आहे, सरळ आपण करू शकतो, तसं काय हरकत नाही. पण मी आता जो क्रमानुसार करतोय हा क्रम प्रतिष्ठा, मौक्तिकम, कर्मकांड प्रदीप आदी ग्रंथातून मी घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. गणेशाय नमः. गणेशं आवाहयामि स्थापयामि. गौर्यै नमः. गौरीं आवाहयामि स्थापयामि. ओम पद्मायै नमः. पद्मां आवाहयामि स्थापयामि. गणे नमः. शचे आवाहयामि स्थापयामि. मेधायै नमः. मेधां ओम सावित्र्यै नमः. सावित्रीं ओम विजयायै नमः. विजयां आवाहयामि नमः. जयां यै नमः. देवसेना आवाहयामि स्थापयामि. ऊर्जंबहायै नमः. मधूनच फोन आला होता म्हणून गडबड झाली आमची थोडीशी, तुम्हाला क्रम पूर्ण दाखवता नाही आला. बट इथून इथपर्यंत आमचा या क्रमाने आलेलं आहे. आता इथून इथपर्यंत सगळं क्लॉकवाईज याच्यामध्ये चालतं, ईशान्यपासून ईशान्यपर्यंत, इथून ईशान्यपासून वायव्य दिशेपर्यंत आपला हा क्रम चालणार आहे. नमः. धृतिं आवाहयामि स्थापयामि. महापुष्टिं आवाहयामि स्थापयामि. ओम तुष्ट्यै नमः. तुष्टिं आवाहयामि स्थापयामि. कुलस्वामिनी तुळजापुर निवासिनी भवान्यै नमः. भवानी आवाहयामि स्थापयामि. श्रियै नमः. श्रियं आवाहयामि स्थापयामि. नमः. लक्ष्मीं आवाहयामि नमः. धृतिं आवाहयामि नमः. मेधा आवाहयामि. आयै नमः. स्वाहा आवाहयामि. प्रज्ञायै नमः. प्रज्ञां आवाहयामि. सरस्वत्यै नमः. सरस्वतीं आवाहयामि स्थापयामि. समाजस्य बृहस्पतिर्यज्ञमेमान् दानोऽस्तु प्रतिष्ठिताः वरदाः भवतु. ध्यानार्थे आवाहनार्थे आसनार्थे अक्षतान् समर्पयामि.